समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। महेश नाईक खून प्रकरणातील गेल्या 7 वर्षांपासून फरार असलेला संशयित आरोपी संगाप्पा पुजारी याला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने खून व मोक्का कायद्याअंतर्गत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील तब्बल 7 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली आहे। गोपाळ संगाप्पा पुजारी वय 29 राहणार रेवनाळ तालुका जत सध्या कामगार चौक कराड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना वारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली। पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित जाधव, अतुल माने, प्रकाश पाटील, संदीप पाटील, श्रीधर बागडी, अभिजित माळकर, ऋषिकेश सदामते, विनायक सणदी तसेच सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर व अजय पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला। गोपनीय माहितीच्या आधारे आष्टा एसटी स्टँड परिसरात सापळा रचून आरोपी गोपाळ पुजारी याला ताब्यात घेण्यात आले। विश्रामबाग पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 124/2019 मध्ये त्याचा सहभाग असून 11 एप्रिल 2021 रोजी महावीर कॉलनी जुना धामणी रोड येथे झालेल्या टोळी वर्चस्वाच्या वादातून महेश नाईक याचा खून करण्यात आला होता, तर गणेश बबलादी याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता। या प्रकरणात एकूण 15 आरोपींचा समावेश होता, त्यापैकी 14 आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती। मात्र गोपाळ पुजारी हा 7 वर्षांपासून फरार होता। त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।